नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत ऐतिहासिक बारामोटेची विहीर बघण्यासाठी लिंब या गावी। तर बारामोटांची असलेली ही विहीर खूप प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली एक विहीर आहे आणि वारसा लाभलेलं हे गाव आहे। तर थोडक्यात काय आहे ही बारामोटेची विहीर ही आपण या व्हिडिओमधून या चित्रपतीमधून आपण बघणार आहोत। बारामोटेची विहीर म्हणजेच बारामोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे। या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी 12 मोटा लावल्या जातात। तर कसं जाऊ शकतो आपण या बारामोटेची विहीर बघण्यासाठी? तर राष्ट्रीय महामार्ग 4 ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण 12 किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि तिथून उजवीकडे आत गेल्यावर 3 किलोमीटरवर लिंब गाव आहे। या गावाच्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे। पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याहून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो। त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येतं। तर थोडक्यात आपण या विहिरीचा आपण इतिहास पाहूया। अशा या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले। लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती। ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली आहे। तर स्थापत्य काय सांगतं? तर विहिरीचा व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे। येथे मोडी लिपीतील एक शिलालेख सुद्धा आहे। जमिनीखालील महालात एक विहीर सुद्धा आहे। महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे। आतील बाजूस शर्भाची दगडी मूर्ती आहे। महालात विविध चित्रे कोरली आहेत। गणपती, हनुमान, कमलपुष्पे, छोटासा नाग आपल्याला बघण्यासाठी आता या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळेल। अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच, मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते। विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत। विहिरीवर 15 थारोळी आहेत। ह्या चोरवाटांतून वर आले की 12 मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते। प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे। तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी एक तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत। महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात। भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडूनच होत असल्याने या दिशेचा संदर्भ तिथे महत्त्वाचा ठरतो। विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतिकात्मकता त्यात दिसून येते। उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते। याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच। वाघाचा चेहरा आणि सिंहाचा शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। अशीच महालातील अनेक शिल्पांची आणि दगडी खांबांवरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतिकात्मक आहे। तर आता तुम्ही ते शिल्प बघत आहात, ते हे वाघाचे शिल्प असावे। तर तुम्ही आता हे खांब बघत आहात, दगडी असलेले हे खांब तुम्ही
उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो की आपल्याला भारतीय स्थापत्यकला किती प्रभुत्व होतं भारतीय स्थापत्यकलेत. ते खांबाचे शिल्प आणि खांबाची रचना तुम्ही आत्ता बघत आहात. आणि ही आता वरती आपण आल्यानंतर आपल्याला एका चोरवाटेने वरती आल्यानंतर एका महालामध्ये हे शिल्प आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ही ते छोटीशीच जागा आहे, आपल्याला उभं राहता येईल एवढीच इथे जागा आहे. जास्त माणसं किंवा जास्त लोक इथं उभं राहू शकत नाहीत. तर ह्या कमानी आपल्याला बघायला मिळतात. वरच्या ह्या महालामध्ये कमानी कशा पद्धतीच्या आहेत त्या बघा. या संपूर्ण दगडामध्ये बनवलेल्या कमानी आहेत. यामध्ये कोणताही लाकडाचा वापर केलेला नाही आहे आणि कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही. संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेलं आहे. तर हे तुम्ही जे खांब बघत आहात आता उभे, त्या खांबांवरती काही शिल्प कोरलेली आहेत. ती शिल्प आता आपण बघूयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पहिलं शिल्प आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर खांबाला साखळीसारखी असणारी कलाकृती आपल्याला बघायला मिळते. या खांबावरती अष्टकोनी असलेला हा खांब आपल्याला बघायला मिळतो. तर हे प्रभू हनुमान आपल्याला मारुतीराय आपल्याला बघायला मिळतात या खांबावरती. एका बाजूला गणपतीचे शिल्पसुद्धा आपल्याला या खांबावरती कोरलेले बघायला मिळत आहे. तर हे कमलपुष्प आहेत. कमानींच्या दोन्हीही बाजूला आपल्याला अशा प्रकारची कमलपुष्प बघायला मिळतात. पण हे कोणतं पक्षाचं शिल्प आहे ते कळलं नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नागाचे शिल्पसुद्धा बघायला मिळते. नाग कसा कोरला असेल ते नक्की बघा तुम्ही, कशा पद्धतीचं ते कोरीव काम आहे. हे सुवर्णकमल आपल्याला बघायला मिळते. सुवर्णकमलसुद्धा त्या कमानींमध्ये कोरलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारचे भरपूर असे दगडी खांब आपल्याला या महालामध्ये वरती चोरवाटेवरून वरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे दगडी खांब आपल्याला बघायला मिळतात. तर एका कमानीमधून दुसऱ्या कमानीकडे किंवा खाली आपण जेव्हा बघतो त्यावेळेस दोन्ही बाजूंना आपल्याला अशी चिन्ह बघायला मिळतात. ही शिल्प आहेत, शरभ चिन्ह आहेत की वाघाचे चिन्ह आहेत ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर आपण ह्या कमानीतून आपल्याला हा सुंदर नजारा कसा दिसत आहे याचं एक चित्रफित आता आपण तुमच्यासमोर दाखवत आहे. तर तुम्ही जेव्हा या कमानीतून बघाल तेव्हा समोर दिसणारं हे सौंदर्य बघा. ते खांब आणि ते कलाकृती किती सुंदर दिसत आहे. आणि ते जे दगडी बांधकाम आपण कमान कोरलेली आहे त्या कमानीला कशा पद्धतीचे टोकेरी दगड लावलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर ही 12 मोठीची विहीर असलेल्या यामध्ये मोठीचा प्रकार कसा असतो ते तुम्हाला आता आपण दाखवत आहोत. तर ही मोठ आहे. इथून आपल्याला ह्या पाटामध्ये पाणी ओढलं जायचं. बैलांच्या साह्याने हे किंवा गुरांच्या साह्याने पाणी ओढलं जायचं आणि हे पाणी वाहत या आपल्या असलेल्या गोमुखातून हे पाणी तिथे त्या पाण्याच्या प्रवाहातून पाटामधून ते पाणी दगडी पाटामधून पाणी पुढे निघत जायचं. पाण्याचा स्रोत पुढे निघत जायचा आणि जी झाडं लावली होती काही आजूबाजूला शेतकऱ्यांना तिथे हे पाणी जायचं. तर हे बसण्याचं ठिकाण आहे. छत्रपती शाहू महाराजसुद्धा या इथे बसलेले असायचे असं म्हटलं जातं. असा हा ऐतिहासिक बारामतीचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो आहे. आपल्याला सातारा जिल्ह्यात हे खूप चांगलं असं वैभव लाभलेलं आहे की ऐतिहासिक जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो. ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर विहिरीच्या आजूबाजूला असलेला परिसर, भली मोठी असलेली चिंचेचे झाड आणि भरपूर असा आजूबाजूचा असलेला हिरवागार परिसर, थंड हवा, हे वातावरण बघता इथे नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.